मी इतकं काम केलंय. माझ्या मुली 2 वर्षाच्या कधी झाल्या मला कळलंच नाही. मला इतकं वाईट वाटलं. माझ्या मुलीचा दुसरा वाढदिवस होता. मी म्हटलं यार मी ह्यांची अशी हे वय मला परत मिळणार नाही बघायला. ते मी मिस केलंय माझ्या कामामुळे. मग त्यानंतर मी काम हळूहळू कमी केलं. मी सॅटर्डे संडे सुट्टी घ्यायचो की नाही मी तेव्हा काम नाही करणार. मला पैसा नको तो. मग आता मुली मोठे झाल्या, आता ते स्वतंत्र झाल्या, आता त्यांना मी नको आहे. मी जेव्हा आलं की त्यांना काय आहे जा तुझ्या रूममध्ये जाऊन बस. असं तर मुली लवकर मोठ्या झाल्या यार माझ्या. त्यांचं बालपणच माझ्या हातातनं गेलं. आता तर मी त्यांच्या लग्नाचा विचार पण करू शकत नाही. त्यांच्या लग्नाचा विचार केला तर मी म्हणजे कोसळूनच जातो मनातनं की ते आता जाणार म्हणजे मी संपलोच नाही. मी माझं काही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. मी त्यांना तयार केलं लग्न बिग्न काय करायचं नाही म्हणून. आपलं बोला ना मी येडा आहे. खाओ पिओ ऐश करा उडा. माझे पप्पा म्हणतायत कुठलाही मुलगा पण या मुलीचं लग्न नाही करू देणार तुझं. आणि एकदम मी पुरुषच झालो यार. लालबाग छाप होतं मी सगळ्याच गोष्टी आपण बायकोशी, मुलांशी, आईशी, पप्पांशी नाही बोलू शकत. मित्रांकडे सांगायच्या गोष्टी असतात ते वेगळ्या असतात. कारण माझ्यासारख्या तिच्या मित्राला सांभाळून घेणं. तुम्ही तर ते स्ट्रगलर्सला एवढं मोठं करून ठेवलंय. एकदा तर खूप थंडी पडली तर विजूला मी जाणार पण होतो शेकोटीवर. ही मैत्री मिस करतात. ती आता मोबाईलवरती आमची मैत्री बघून ती तहान भावी होती. तुला कॉमर्सला जायची इच्छा होती का? मला शिकायचीच इच्छा नव्हती. शाळेने मला प्रेम नाही दिलं. शाळेत या रे मला एक मिठी मारा, मला एक पप्पी द्या, तेव्हा ते येणार. मुली लवकर मोठ्या झाल्या यार माझ्या. मला बरेच लोक म्हणतात की तू हिंदीमध्ये गाणं ट्राय कर. क्या कमी आहे मराठी. माझ्या जबाबदारी काही संपतच नाही. मी कधी रिटायर होणार यार. स्टेजवर गेलो ना की भी मेरा इलाका आ गया. अरे खूप मोठी गोष्ट आहे ना ही. खूप मोठी उलथापालच आहे. म्हणजे लग्न झाल्यावरती मला असं वाटलं यार ही बाई माझ्याबरोबर आता आयुष्यभर राहणार आहे. पण ही घरी नाही जाणार. या आधी कशी 7 वाजले की हिला घरी जायचं असंच. आता ही घरी नाही जाणार. आता ही इकडेच राहणार. आणि शपथ काय बोरिंग आहे हे असं असं विचार मनात यायचे. तुला बोला ना मी येडा आहे. आय जस्ट होप हे त्यांना माहिती आहे. इथे बोल खोल नको. अरे बा मुलीला सगळं माहिती असतं. मुलीला माहिती आहे हा येडा आहे. या येड्याला बरोबर आपण काही करणार. पण हे अरेंज होतं की लव्ह होतं? नाही लव्ह मॅरेज. तरी तुला हा प्रश्न पडावा. अरेंज वाले काय करत असतील? अरे पण मला म्हणजे ठीक आहे लग्न झालं 4-5 दिवस ठीक आहे. इकडेच राहते ही घरी कधी जाणार. तुझे पहिल्यांदा बाहेर गेली तेवढं असं वाटलं अरे ही जाते मध्ये मध्ये घरी म्हणजे जाणार आहे. स्वतः तिकडेच राहणार नाहीये. ओ गॉड. पण कसं म्हणजे कुठे कारण ते ऍडव्होकेट आहेत रे. ऍडव्होकेट. सो तुला कशा काय त्या भेटू शकतात असा प्रश्न मला पहिला पडला. माझी काहीतरी केस असणार तिच्याकडे आदल्या जन्मीची. आई शपथ. अगं त्याचं काय झालं ती लॉ कॉलेजमध्ये होती. तर त्यांच्या जीएलसी का? नाही ह्याचं आपलं रुपारेलचं न्यू लॉ कॉलेज. ओके. तर तिकडे संतोष पवार त्यांच्या कॉलेजची नाटकं बसवली यायचा. संतोष पवार त्यांची ती ह्याची नाटकं बसवायची इंटर कॉलेजची. तर याचा कदाचित मध्ये मी काम करत होतो त्यावेळेला तेव्हा. आणि त्याला काहीतरी रिप्लेसमेंटची गरज पडली तर त्यांनी तिला विचारलं की तू करणार का. ती बोलली मी एक दौरा करेन तुमचा एक्झामच्या आधी मी. आणि ती आली आणि तिकडे तिला मी पाठवला. वेळ न घालवता. आणि मग प्रॉपर मग घरी वगैरे बोलणी झाली. तिचे वडील मला भेटायला आले एकदा शिवाजी मंदिरला नाटकाला. माझे नाटक बघायला आले. नाटक बघितल्यानंतर आम्ही भेटलो हॉटेलमध्ये. आम्ही दोघंच होतो. माझ्या बायकोने माझ्या पाय बिया पडली आधी. पप्पा येणार आहे तू वेगळं काय बोलू नकोस. पाया पडते चांगलं बोल. हो हा हो कर. वेगळं काहीच बोलायचं नाही असं मला 1-1.5 तास त्याने खूप नियमावली तयार करून दिलेली. नाटक संपल्यावर मी सगळं विसरलो. आणि मी भरपूर काय बोललो त्यांना. फॉर एक्झाम्पल बरंच काय बोलले की मुलीचं तर आमचं करायचं आहे तर आपण यावर्षी करून टाकू. म्हटलं नाही यावर्षी तर शक्यच नाही. म्हटलं 2-3 वर्ष जरी नाही
लग्न मला करता येणार. म्हटलं मला मी आत्ता म्हटलं माझं करिअर सुरू झालं आहे. म्हटलं मला जरा चाकू देत जरा यशस्वीचं हळूहळू मग करूया ना म्हटलं सावकाश. नाही मुलीचं हे तर म्हटलं मग करून टाका तुम्ही माझ्या वरच्या राहू नका. मग तुम्ही म्हटलं एवढी तुम्हाला घाई असेल तर खूप असं वगैरे झालं बोल. बायको रात्री फोन, माझे पप्पा म्हणतायत कुठलाही मुलगा पण या मुलीचं लग्न नाही करू देणार तुझं, आता मी काय करू. म्हटलं येडायचं पप्पा. घरी आले मी म्हटलं हा घरी आहे माझ्या पप्पांना. तर सकाळी उभी उठलो, पप्पा कामावर जात होते. म्हटलं हो पप्पा कुठे आलात. अरे कामावर होतोय मी. म्हटलं हां संध्याकाळी लवकर या, हेमाचे आईवडील येणार आहेत. कशाला. म्हटलं कशाला काय जेवायला नाही येणार आहेत. म्हटलं लग्नाचं बोलायला येणार आहेत. पण तुझं फायनल झालं तिच्याशी लग्न करायचं. म्हटलं हां नक्की ना. म्हटलं हां तीच ना. म्हटलं हां तीच. अरे यार काय चिल्ले ते, अरे कोण आहे ते. पण ते आले संध्याकाळी. पप्पाने सगळं ऐकून घेतलं. हां ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एक काम करा 25 लाख रुपये द्या हुंडा, अर्धा किलो सोनं द्या आणि एक 10 एकर जागा द्या. असं हिमाचं गोडी थंडच पडले. आता हे सगळं कुठून आणायचं. बाबा 5 मिनिटांनी अहो मस्करी करतो, एक नारळ घेऊन पाठवून द्या, एवढं पण कळत नाही तुम्हाला. असं नसतं. म्हणजे कशी काय मी इमॅजिन केलेली दाखवायची प्रोसेस ही फक्त आणि फक्त ऑकवर्ड असते. हे असं सगळं नसतं. अरे बापरे डेंजर डेंजर डेंजर. पण ऑन अ सिरियस नोट मला हे विचारायचं की पुरुषासाठी म्हणजे बायकांसाठी अर्थातच लग्न ही खूप मोठी प्रोसेस असते आणि त्यातनं त्यांना खूप विजिबली ड्रास्टिक चेंजेसमधनं जावं लागतं. म्हणजे त्यांना घरच त्यांचं सोडावं लागतं. ह्याच्या पलीकडे अजून काय असू शकतं. पण मुलांच्या बाबतीत नेमकं काय घडतं जेव्हा त्यांचं लग्न होतं. म्हणजे जबाबदारी अशी अंगावर येऊन पडते. कारण तुमच्या म्हणजे आमच्या वयात आत्ता निदान थोडंसं 30s मध्ये लेट लग्न करण्याची हे सुरू आहे. पण तुम्ही तर फार लवकर वयात, म्हणजे मला तुझं माहिती नाहीये पण तिकडे त्यावेळेला म्हणजे 20, 22, 25 वर्षातच लग्न व्हायची. सो तेव्हा हे कसं डील केलंय तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे तुझ्यासाठी, तू यू कॅन स्पीक फॉर युअरसेल्फ. माझ्यासाठी तर खूपच कठीण होतं हे सगळं. एकदम मेरे पैरों में बेडिया जंजिरेच लग गई ग. हो यार अचानक मी जबाबदारी मोडवर गेलो. आणि तोपर्यंत जबाबदारी वगैरे काही माहितीच नव्हतं ना. खाव पिय ऐश कर उडाव. आणि एकदम मी पुरुषच झालो यार. एकदम जबाबदार लोक म्हणून मला बघायला लागले लोक सगळे. आणि मला हे म्हटलं एकदम वेगळा रोल आहे हा हळूहळू आपल्याला याच्यात मास्तर व्हावं लागेल. पण मी केला संसार. आणि मला खात्री नव्हती की हे मी झेपवू शकेन की नाही. आई शपथ. पण मी केला. शिकलो मी खूप खूप शिकलो. आणि पप्पांनी ऑलवेज त्यांनी मला असं वाटाड आहे म्हणूनच त्यांनी एवढे आमच्या घरात सासू सुनेची भांडणं व्हायची. आणि मग मी घरी आल्यावरती मग आई बसलेली असायची. मग दमून आलो आहे काय नाही काय कोण काय बघायचं नाही. तुझी बायको अशी बोलली, तुझी बायको असं करते तसं करते. बेडरूममध्ये गेलं की बायकोचं सुरू व्हायचं, तुझी आई अशी करते, तुझी आई असं वागते. मी एकदा उठलो केलं उभ्यात तुम्ही. गाडी काढली आणि निघून गेलो मी. लालबागला घरी जाऊन राहिलो. देवेन पेमला फोन केला. देव्या मग डोकं फिरलंय, तू माझ्या घरी ये माझ्याकडे राहायला. देवेन पेम 2 दिवस माझ्याबरोबर विचारायला राहतोय. मग 2 दिवसांनी पप्पा आले. त्यांना माहितीच नाही मी कुठे आहे. सगळीकडे शोधलं. मी फोन बिन सगळं बंद करून ठेवलेला. मग मला वाटतं देवेंनी फोन करून सांगितलं पप्पांना की इकडे आहे. मग पप्पा आले. तू वेडा आहेस हे बघ काय करायचं. मग त्यांनी मला सगळं सांगितलं कसं वागायचं घरी. आई बोलेल, आईशी बोलताना कसं वागायचं, बायकोकडे गेलं तिच्यावर बोलताना कसं वागायचं, ही भांडणं कशी बॅलन्स करायची, ह्याच्यातनं बॅलन्स कसं साधायचा. एक्स्ट्रीम निर्णय कधीही घ्यायचे नाहीत. रागावून पटकन आपण निर्णय घ्यायला जातो कधीच घ्यायचे नाहीत. ऐकून घे सगळं. त्यांचं ऐकून घेतल्याने तुझं काही नुकसान होत नाही. रिॲक्ट होऊ नकोस, शांत बस, जबाबदारी निर्णय घे. हे पहिल्यांदा नाही होणार आहे की आता तू रागावलंयस म्हणून आता हे कायमचं थांबणार आहे असं नाही. ह्या चकमकी झडत राहणार मधनं. त्या कशा कंट्रोल करायच्या हे शिकलं पाहिजेस तू. त्याला पाठ टाकून पळायचं नाही घरातनं.
असं वगैरे बरंच त्यांनी मग माझं सेशन आणि मग मग हळूहळू मी त्या लढाईमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. आणि मग लढाया. हा, अरे बापरे, आमच्याकडच्या म्हणे लढाईच असतात त्या, अशा साध्या साध्या चकमकी होत नाहीत. आम्ही तलवारी उसनच धाव घेतो एकमेकांवरती. जखमी केल्याशिवाय सोडतच नाही. रक्तबंबाळ. डेंजर. अरे लालबाग छाप होतो मी सगळे. अशा नुसत्या बोलून चालून भांडणं थांबत नाहीत. गुद्दा गुद्दी थोडं. आणि मित्रांचे रोल म्हणजे तुझ्या आयुष्यात ओव्हरऑलच मित्रांचा रोल काय आहे? ऑलवेज टॉपमोस्ट. माझे एक तर खूप कमी मित्र आहेत आणि पण जे आहेत ते सगळे जिगरी आहेत माझे. आणि मीही त्यांच्यावर तेवढंच प्रेम केलेलं आहे, त्यांनीही माझ्यावर तेवढंच प्रेम केलं आहे आणि अजूनही करतात. बस अजून काय पाहिजे यार. मित्रांनी तर लाईफ माझं स्पेशल बनवलं आहे आणि त्याच व्यवसायातले जर तुझे मित्र असतील तर मग अजून काय पाहिजे ना तुला. किती म्हणजे मी डिस्टर्ब असताना, मी फ्रस्ट्रेट असताना, काही माझे विचार असतील काही, तर त्याला माझे साथ देणारे, म्हणजे माझ्या आयक्यूशी समांतर असणारे माझे मित्र आहेत. माझ्या लायकीशी समांतर, माझ्या आयक्यूशी समांतर. आणि असले मित्र नेहमी असलेले बरे आपल्या जवळपास आजूबाजूला. तुमच्यापेक्षा जास्त बुद्धिमान पाहिजेत, पण तुमच्यापेक्षा कमी बुद्धिमान मित्र नको तुम्हाला. त्याने तुमचा काही फायदा होणार नाही, त्याला तर नुकसानच होईल. पण तशी काही अक्कल नव्हती. पण जे मिळत गेले ते चांगलेच झाले. जे कमी होते त्याने आपली बुद्धी वाढवली. आपली बरोबर राहायचं असेल तर थोडं वर गेलं पाहिजे. हा ठीक आहे चल. अरे किती म्हणजे नार्सिसिस्ट. नाही अजिबात नाही, मी मस्करी करतोय. मी पण. पण मला हा एक प्रश्न नेहमी पडतो की मुलांच्या बाबतीत भंकस मित्रांशी हा एकच फॅक्टर असतो. त्याच्यात तुम्ही तर ते स्ट्रगलर्सला एवढं मोठं करून ठेवलंय की आम्हाला तर असं वाटतं की तुम्ही नुसतं भंकसच करत असाल, अजून काही दुसरं नसेलच. बंकसच करतो आम्ही. पण मग तो जो इमोशनल सपोर्ट एक मित्राने मित्राला द्यायचा जो असतो हो तो असतोच ना. हा असतोच. तो तर सगळ्यात महत्वाचा आहे ना. हे तर आम्ही हे भंकस वगैरे तर आमच्या कॅमेरावरच आहे. त्याला तर काय ते करण्याचे आम्हाला पैसे मिळतात. पण इमोशनल सपोर्ट तर ऑलवेज, तो 24 आवर असतो ना. आणि तो करावाच लागतो आम्हाला, कारण दुसरं कोण नाही आहे आमचं. आता सगळ्याच गोष्टी आपण बायकोशी, मुलांशी, आईशी, पप्पांशी नाही बोलू शकत. ज्या मित्रांकडे सांगायच्या गोष्टी असतात त्या वेगळ्या असतात. काय असतात त्या, म्हणजे असं काही स्पेसिफिक आहे? स्पेसिफिक म्हणजे तुमच्या करिअरमधल्या गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या फॅमिलीशी शेअर नाही करू शकत, की आणि उद्या मी जरी सांगितलं तरी त्यांना ते कळणार नाही त्यातले डेट. हां, जी माझ्या मित्रांना कळेल, कारण ते सुद्धा त्याच व्यवसायातले असल्यामुळे. मी जर त्यांना सांगितलं की अरे मला आज असं जाणवलं आणि असं झालं यार, आणि मला वाटतं की तो माणूस बरोबर नाही आहे, मला सांगतात की जरा थांब, लगेच असं जजमेंट लावू नकोस, अजून थोडंसं त्याच्याबरोबर तू अनुभव घे, मग तू तुझं डिसिजन घे काम करायचं. पटकन तू काम त्याला तुटून टाकू नकोस. कारण माझं पहिलं स्वभाव तसं होतं की नाही नाही, कारण मला मी फालतू लोकांना फार मी काळ सहन करू शकत नाही. माझे पेशन्स कमी आहेत माझे. मी पटकन नाही असं होतं माझं. मग त्यांनी सांगितलं की नाही तसं वागून चालणार नाही तुला, अशाने तू माणसं तुटत जातात. प्रत्येकजण तुला समजून घेणार नाही. काही लोक कपाळ आठ्या पण आणतील. मग त्यासाठी तुला स्वतःला बदललं पाहिजे. ऑफकोर्स प्रत्येकासाठी बदलायची गरज नाही, प्रत्येकाला तू खुश ठेवू शकत नाहीस. आणि हे वेळोवेळी सांगण्याची माझे मित्र माझे कान पकडतात, किंवा त्यांना काही प्रॉब्लेम्स आले तर ते शेअर करतात की अरे असं झालं असं. कुशल आमचा एक खूप हे आहे, तो त्याला खूप हे आहे, तो सतत ते सगळ्यांना तो धरून असतो आणि सगळ्यांशी तो बोललं की नाही आपण संतोषकडे जाऊया, संतोष जरा डिस्टर्ब आहे, आपण संतोषशी बोललो पाहिजे, चला उठा. मला कसं अरे थांब जरा संध्याकाळी जाऊ दे. नाही तू उठ बाबा उठ लगेच. मी घराखाली आलो, तुझी गाडी घेऊन आलो खाली, तू मला घेऊन जातो, बोलूया. असं तुमचं एखादं भांडण आहे का की जे खूप मोठं झालं होतं? आईला कितीतरी वेळा गळे धरलेत आम्ही एकमेकांना. गळे? हो. विजुमानीला तर मी इकडनं फेकून दिलं. भांड्यांची मांडणी होती, त्या मांडणीवरती तो
म्हणजे पिक्चरमध्ये दाखवत ना लिटरली ते मांडणी होती तो धाडकन पडून खाली व त्याच्यावर मांडणी. कुशल बद्रिकेचा फ्रीज तोडलाय मी अख्खा, लात मारून टाक फ्रीजचे तुकडे 2. काही आहे. हा, आणि त्याच्यानंतर तेजेंद्र निसवणकर नावाचा झीचा प्रतिथयश निर्माता आहे, तो असा 7 की 8 खुर्च्या घेऊन असं उंचावर बसलेला, त्या मी नुसतं लात थाड 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 खुर्ची तोडत 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 आणि शेवटची लात त्याला दरवाजाच्या बाहेर. झालं आता कर अरे हे खरंच सांगतोय मी, हे खोटं नाहीये. आई शपथ. एकदा तर खूप थंडी पडली तर विजूला मी जाणार पण होतो शेकोटी म्हणून. नशिबाने दुसरे मित्र आले त्याच्यामुळे तो बचावला. लाकडं नव्हती मिळत आम्हाला. माऱ्या मारत आमच्या डेंजर झालेलं आहे. माझ्या आणि संतोष तर खूप झालेलं आहे, कारण कॉलेजमध्ये असताना आम्ही दोघं एकत्र होतो ठाणा कॉलेजपासून, आणि तेव्हापासून आणि दोघंही एकत्रच आम्ही करिअरला सुरुवात केलं, अभिनयाला सुरुवात केली आणि एकत्रच असायचो आम्ही. आणि त्याला माझी बायकोच म्हणायचे. त्याच्या आमची मैत्री पण एवढी कडक होती तेव्हा, आणि भांडणं पण खूप व्हायची, मारामाऱ्या पण खूप व्हायच्या, ब्रेकअप्स व्हायचे आमचे. मग दारू पिऊन कुठेतरी ॲक्सिडेंट जाऊन करायचो. आमच्या बाईकचे ॲक्सिडेंट करायचो आम्ही, आणि उगाच असं मैदानात जायचो, एखादा ह्याचा ढिगारा वगैरे, त्या ढिगाऱ्यावर बाईक चढून पडाय बिडायचो, फुल जखमी, उठता यायचं नाही. मग 2-3 तास तर मैदानातच पडून राहायचो, गाणी बिडी म्हणायचो. मग परत कसं कसं उठून बाईक बघायचो, नाही चला रिक्षा करा. मग रिक्षात बसायचो, परत बारमध्ये जायचो, दारू प्यायचो. असं म्हणे येडे चाळी सगळे, जरा जास्त खूप लार्जर दॅन लाईफ. हा, म्हणजे हे जर का नुसता कॅमेरा लावला असता तर साऊथ फिल्मच झाली. आणि तेच मारामाऱ्या आमच्या एक्स्ट्रीम होतात. मारामाऱ्या म्हणजे दंगल दाखवतात ना टीव्हीवरती, दंगलीचे तू हे बघितले असतील रिअल पार्ट, तर तशा आमच्या बेफान दंगली होतात. 3-3, 4-4 मित्र एका मित्रावर, मग तो मित्र तुटून पडलाय 4 लोकांवर, आणि संध्याकाळी परत मग एकत्र गळे गळे घालून. तुला 10वीत किती टक्के होते? 10वीत मी नापास झालेलो. गणितामध्ये माझा बीच में गणित नाही, बीच में फांजी मार दी. बाय एनी चान्स तुला कॉमर्सला जायची इच्छा होती का? नाही. कॉमर्स मला शिकायचीच इच्छा नव्हती, काय सांगू तुला. सो माझं दुःख काय सांगू का? मला शाळा कधी म्हणजे शाळेविषयी कधी मला ममत्वच नाही वाटलं. शाळा म्हणजे मला असं वाटलं की यार मला जेलमध्ये जावं लागतं रोज, असं मला वाटायचं. शाळेविषयी मला कधी प्रेमच नाही वाटलं. इनफॅक्ट शाळेची लायब्ररी माझ्यासाठी तिथल्या शिक्षिका होत्या, त्यांना माहिती होतं माझी वाचनाची आवड, तर त्यांनी सगळी लायब्ररी माझ्यासाठी ओपन करून ठेवलेली आहे. 4थी-5वीत असताना सगळी माझी पुस्तकं वाचून सगळं वाचून झालेलं माझं. पण मला शाळेविषयी ते सोडल्यास, लायब्ररी सोडल्या शाळेची, आणि दर वर्षी ॲन्युअलला होणारी नाटकं हे सोडलं, तर मला शाळेविषयी एका पैशाचं प्रेम वाटलं नाही कधी. त्यामुळे मला अभ्यासानं मला हे वाटायचं, शिक्षा वाटायची, जाच वाटायचं. शाळेने मला प्रेम नाही दिलं, लढा लावला नाही. कधी माझ्या पण काही गोष्टी चुकल्या असतील, माझं परसेप्शन वेगळं असेल शिकण्याचं. म्हणून मी 7वीपासूनच मी शाळा बुडवायला सुरुवात केली. शाळा बुडवून मी पिक्चर बघायला जायचो. तेच स्टर्लिंग, रिगल, न्यू एक्सेलसियर, न्यू एम्पायर, बस. आणि मला ते मिळालं, मला ते चित्रपट मला सापडला तिकडे, आणि मी त्याच्या नादाला लागलो. आणि मग मी शिक्षणाकडे मग फारसं लक्ष नाही, आणि मग पप्पांच्या पण ते लक्ष झालं. त्यांनीही मला असं काही कधी हे केलं नाही की तुला डॉक्टरच व्हावं लागेल, काहीतरी तुला हे करावंच लागेल. त्यांचं म्हणणं होतं की तू ग्रॅज्युएशन कम्प्लीट कर, बाकी काय नाही. तर इव्हन त्यांनी मला विचारलं पण होतं की तू BMC मध्ये नोकरी करशील का माझ्या जागी, मी तुला क्लार्क म्हणून लावू शकतो, मग नंतर तू एक्झाम देत ऑफिसर हो. पण म्हटलं मला नोकरीच करायची नाही, मला ते जमणारच नव्हतं. मी विचार केला खूप की पण करू शकतो यार,
पण पप्पा इव्हन हे पण म्हणत होते की तू BMC मध्ये लागलास तर तुला नाटकं पण करता येतील, करता येतील, हा. हे नोकरी करून नाटकं करता येतील. पण मी म्हटलं नाही यार, मला असं ह्या इकडे नोकरी करून मग तिकडे हे ते नाही, असं मला करायचं तर मग फुल फ्लेजच करायचं. मग बाबांना बोललो की बाबा मला नाही नोकरी करायची. बोलले मग बिंदास तू जा, काय करू नको, जा मी आहे. त्याने खूप मला पाठिंबा दिला, खूप. त्याच्यामुळे मला बळ मिळालं. ऍक्च्युली या शोचं इंटिग्रेशन आहे. कौस्तुभ अत्रे नावाचे सर आहेत जे कॉमर्स शिकवतात. ॲम्बिशन्स क्लासेस नावाची त्यांची संस्था आहे जिथे CA स्टुडंट्स आणि कॉमर्स 11वी-12वी हे ते या सगळ्याचा सिलेबस असतो आणि ते कॉमर्स टीचर आहेत बेसिकली. पण त्यांच्याकडे बघितल्यावर ना असं नेहमी मला वाटतं की त्यांचा पण एक पॉडकास्ट तिथे झाला आहे बॉयज टॉक, की असे जर का टीचर सगळ्या मुलांना मिळाले किंवा असे जर का टीचर्स आपल्याला शाळेत मिळाले असते तर म्हणजे ही सिच्युएशन एवढी सेम आहे की मला पण शाळेविषयी तेवढा ओढ नाही आहे. म्हणजे आदर आहे, टीचर्स विषयी आदर करायलाच आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलेलं असतं. पण ते डिझर्व करतायत का तो आदर, हा पण एक प्रश्न असतो. आणि तेव्हा असं वाटतं की नाही यार, ओढ वाटत नाहीये याचाच अर्थ काहीतरी मिसिंग आहे. नाही, त्यावेळेला कसं व्हायचं, माझ्या वेळेला कसं व्हायचं की जी वर्गातली जी 4 हुशार टाळकी असायची त्यांच्यावरच कॉन्सन्ट्रेशन केलं जायचं की हा, कारण ह्यांना करा आणि ही काय बाकीची ते कशी पण पास होणारच आहे, ती काय यांच्याकडे यांच्या डोका पण काही उपयोग नाही. त्याच्यामुळे ते आमच्याकडे त्यांनी दुर्लक्षच केलेलं होतं. काही पार्शल जो स्वभाव आहे, उलट असं अप्रोच असला पाहिजे की एखाद्याला जमत नसेल तर त्याला जास्त कॉन्सन्ट्रेट करून शिकवलं पाहिजे. पण ती मोठी शाळा होती ना, मुंबईतली सगळ्यात नामवंत शाळा होती त्या, आणि त्यामुळे त्याच्यात त्यांचं हे पण खूप होते. साधी शाळा असती, गरीब शाळा असती, त्यांनी कदाचित लक्ष दिलं असतं. आणि ह्यांना काय फक्त फिया घेणं मोठमोठ्या. पण सांगायचा मुद्दा असा की कौस्तुभ अत्रे सर असे नाही आहेत. आणि जर का तुम्हाला कॉमर्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही ॲम्बिशन्स क्लासेस या पुण्याच्या क्लासेसना नक्की भेट द्या. आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक जोडतोय. कॉमर्स खूप उत्तम शिकवतात सर. आणि मला असं वाटू लागलं होतं की जर का हे असे सर असते तर मी पण कॉमर्स केलं असतं. म्हणजे याहून जास्त छान पावती काय असू शकते. इतकं ते गोड आहेत आणि इतकं ते छान समजावून सांगतात सगळ्या गोष्टी. सो नक्की नक्की व्हिजिट करा. मला सांग की स्ट्रगलर साला कुठून आलं आणि तुम्ही 9 वर्षांपासून, 9 मला वाटतं त्याहून जास्त झाले मोजत नाही. हा, सो इतके वर्ष रेलेव्हंट कंटेंट देत आहे आणि जस्ट बिकॉज त्याच्यात शिव्या आहेत आणि पॉप्युलर होण्यासारख्या 2-3 गोष्टी आहेत म्हणून नाही, लिटरली तुम्हाला चौघांना म्हणजे मी आणि हे सगळं लोक शिव्यांपेक्षा ते मैत्री म्हणून बघतात. एक्झॅक्टली जी आता प्रत्येक जण मिस करतोय त्यांच्या बिझी लाईफमध्ये, त्यांच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, त्यांच्या नाला सोपारा टू व्हिटी ह्या जो त्यांच्या प्रवासामध्ये ते जीव घालवतात बिचारे. 2-2 अडीच तास लागतात घरी पोचायला. त्या प्रवासात त्यांची जी मैत्री, जे पूर्वीचे त्यांचे मैत्रीचे दिवस होते तेव्हा ते पिकनिकला जायचे, रोज नाक्यावर भेटायचे, एकत्र चहा तरी प्यायचे, ही मैत्रीची मिस करतात. ती आता मोबाईलवरती आमची मैत्री बघून ती तहान भागवतात ती. आणि त्याच्यामुळेच आमची सिरियल त्याच्यामुळेच पॉप्युलर झाली, शिव्यांमुळे नाही पॉप्युलर झालेली, मी असं समजतो. नाही, आणि एक्झॅक्टली मला तेच वाटतं. कारण त्याच्यानंतर शिव्यांचे सुद्धा बरेच कंटेंट आले की, पण ते नाही एवढे पॉप्युलर झाले. आणि लोकांचा हा खूप चुकीचा समज आहे की काहीतरी तुम्ही डेरोगेटरी किंवा वल्गर किंवा असं काही केल्यावरती चालतं. शिव्या हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नाही, मी शिव्यांबद्दल नाही म्हणत आहे. मी असं म्हणते की वल्गर काहीतरी दाखवलं की ते चालतं, असं लोकांचा अप्रोच असतो. बट इट्स नॉट दॅट. जेव्हा स्ट्रगलर चालायचं आपण बोलतो. आणि शिव्यांचं तर तू म्हणतोस त्याच्यावरती मी फुल ऑन आहे. म्हणजे मला एकदम पटते ही गोष्ट की शिव्या घातल्याशिवाय ते इमोशन अविभाज्य भागच आहे तो तुमचा. तुम्ही वेगळा काढूच शकत नाही. तुम्ही तो टाळू शकतच नाही. तुमच्या आयुष्यात एकदा तो प्रसंग येणारच, ती भाषा येणारच, ती तुम्हाला कोणी शिकवावी लागत नाही. तुमच्या ती लहानपणापासून कधी ना कधीतरी तुमच्या कानावरनं गेलेली असते. तुमच्या त्या अंतर्मनामध्ये कुठे ना कुठेतरी असते ती वेळ आल्यावर, ती इमोशन्स, ते पीक आल्यावर तुमच्या तोंडात आपोआप ती भाषा येतेच. तुम्हाला कोणी सांगावं लागत नाही उठ शिवी दे, नाही, आपोआप उत्स्फूर्तच असते ती. व्हेरी ट्रू. आणि कोकणातल्या लोकांना तर माझी माया आहे त्याच्या पाठीमागे. एक्झॅक्टली. आणि तेच होतं ना, म्हणजे की त्याच्यात मागचा अर्थविर्थ तुम्ही शोधायला गेल्यावर त्याची किळस येणार आहे, पण त्याची गरजच नाही. तो रिदम लक्षात घ्या ना, रिदम बघा, इंटेन्सिटी बघा.
व्हेरी ट्रू. आणि सो आता स्ट्रगलर्साला कुठे नेऊन ठेवणार आहात तुम्ही, मला आई जरा शपथ, सांग. स्ट्रगल सालाची तर फिल्म करणार होतो आम्ही. मी फिल्म करतोय, वाव. मामाच्या गोव्याला जाऊया म्हणून. हा, नावच अतरंगी आहे, मामाच्या गोव्याला जाऊया. आणि फिल्म पण खूप अतरंगी आहे. ऑब्विसली. निश्चितच त्याच्यात शिव्या नसणार आहेत, पण मैत्री आहे आणि मस्त दाखवलंय, मस्त फिल्म झाली आहे. आणि माझी म्हणजे आम्ही स्वतःच इतक्या वेळा ती फिल्म ऐकली आहे, प्रत्येक त्याच्या टप्प्यावरती आम्ही होतो ती स्क्रीन प्ले लिहिताना, आणि इतकं हसलोय आम्ही, इतकी एन्जॉय केली आहे. आणि आमची खात्री आहे प्रेक्षक पण तितकेच एन्जॉय करते. आता मी मार्च एंडला आम्ही शूटिंगला सुरुवात करू गोव्यामध्ये. आणि त्याच्यात यावर्षी लोकेशन पण असं निवडलंय यार, बास. मामाच्या गोव्याला जाऊया. कायच राहिलं आता. धमाल आहे. आणि आमची मैत्री पण जगावेगळी आहे. इतकं आम्ही पहिल्यापासूनच जेव्हापासून भेटलोय ना आम्ही, त्याच्यातनं आपण मित्र म्हणतो ना, आपण कोचून काढलेले आहेत, तसे मी कोचून आम्ही बाहेर काढल्यात की हा, हे आपले मित्र आहेत यार. आणि मी त्यांना सांभाळलंय, त्यांनी मला सांभाळलंय, आणि हे असे एकमेकांच्या संवादातूनच मैत्री घडत जाते ना. एकतर्फी नाही कधी होत मैत्री. जितकं मी त्याग केलाय मैत्रीसाठी, तितकाच त्यांनीही केलाय, कदाचित जास्त केलाय. कारण माझ्यासारख्या तिच्या मित्राला सांभाळून घेणं म्हणजे खाऊ नये ना. तुझी कायमच आम्हाला अशी साईड दिसत आली आहे की तू एकदम हॅपी गो लकी आहेस, तू एकदम जॉली आहेस, तू एकदम फूड, फिल्म्स, सगळं लव्हिंग नेचर आहे तुझं, हे सगळं तुला खूप आवडतं. तुझी हळवी बाजू कुठे येऊन थांबते? माझ्या फॅमिलीच्या बाबतीत, माझ्या मुलींच्या बाबतीत. मी त्यांच्या बाबतीत खूप हळवा आहे, कारण मला त्यांच्याबरोबर वेळ घालवलाच मिळत नाही. हार्डली मला रात्रीचे 2-3 तास मिळतात, जेव्हा आम्ही येतो एकत्र. तेव्हा मी मग त्यांना बोलवतो, समोर बसतो, आम्ही वेळ गप्पा मारतो, काहीही बोलतो आम्ही. त्या दिवसभर कसं झाला ते सांगतात, मी माझा दिवस कसा गेला सांगतो. मग आम्ही भांडतो, कधी खिदळतो, खेळतो, गेम खेळतो एकमेकांशी. ते 2-3 तास आम्ही एकत्र काढतो. तो वेळ सगळ्यात माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि खूप माझ्यासाठी समाधानाचा सगळ्यात मोठा वेळ. समाधानाचा हा, चला आता दिवस चांगला जाणार, असं ती एक बाजू आहे माझं. आणि बाकी मी असं म्हणजे व्यवसायामध्ये म्हणजे काय हळूहळू फेड असं ठेवलेलंच नाही, कारण तो माझा आनंदाचा भाग आहे माझा. मला आनंद मिळतो ते करताना, ते दाखवायला. आणि मी किती लकी आहे की ज्या गोष्टीत मला आनंद मिळतो तो मला व्यवसाय म्हणून निवडण्याची संधी मिळाली आहे. त्याच्यामुळे मी समाधानी आहे म्हणजे करिअरबाबत. मला बरेच लोक म्हणतात की तू हिंदीमध्ये गाणं ट्राय करत. आता मी हिंदी नाटक करतो, त्याच्यामध्ये सुद्धा बरेच कलाकार आहेत ते हिंदीमध्ये म्हणतात, सर आप हिंदी में क्यों नहीं कर रहे हो, क्यों उधर है मराठी में. मतलब मराठी में क्या वाइट है, क्या गलत है, क्या कमी है मराठी में. अभी मैं हिंदी में जाऊंगा, वहाँ से वापस जीरो से शुरुआत करूंगा, स्ट्रगल करूंगा, वो मुझे नहीं चाहिए. मेरा भी मराठी में नाम है, मैं सेटल हूँ मराठी में. मराठी लोग मुझे पहचानते हैं, मराठी प्रोड्यूसर, मराठी डायरेक्टर मुझे पहचानते हैं. वो पहचानते मेरी ताकत क्या है, मैं क्या कर सकता हूँ. मैं वापस हिंदी वालों को मेरा टैलेंट दिखाने जाऊंगा वापस, वो उतना टाइम नहीं है भाई. आया तो ठीक है, नहीं आया तो कोई फरक नहीं पड रहा. मी सुखी आहे माझ्या जीवनामध्ये. आणि असं हिंदी फिल्ममध्ये जाऊन म्हणजे असं काय वेगळं असं मिळणार आहे. 2 पैसे जास्त मिळतील, 2 अपमान पण सहन करावे लागतील, ते कोणी सांगितले आहेत. त्यापेक्षा माझ्या मातीमध्ये माझी भाषा, माझी मातृभाषा ओळखणाऱ्या लोकांमध्ये मी राहतोय. माझी मातृभाषेत मी परफॉर्म करायला मिळते, ही पण केवढी मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. किती लकी आहे मी. जी भाषा मला अवगत आहे, ज्या भाषेवर मी राज्य करू शकतो, जी भाषेशी मी खेळू शकतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यक्त करू शकतो. मी व्यक्त होऊ शकतो. मला कधीच असं अडसर येत नाही की माझ्याकडे शब्दच नाही आहेत, असं कधीच होत नाही. आणि झालंच तर एखादी शिवी टाकून दे. ती पण भाषाच आहे ना, ती मी शोधलेली भाषा आहे. माझ्या मुलीची भाषा ऐकशील तर तू वेडी होशील. ती 7 भाषा एकत्र करून बोलते. 7 गुजराती, पंजाबी, मारवाडी, हिंदी, मराठी, मालवणी, सगळ्या भाषा एकत्र करून ती बोलते. मला अभिमान वाटतो तिचा की माझ्या मुलीने स्वतःची भाषा वेगळी डेव्हलप केली आहे. ती काय बोलायला लागली की आम्ही ती 5 मिनिटं
आम्हाला समजून गेलं लागतात की अच्छा ह्याचा अर्थ असा होता. ओके ठीक आहे. जनरेशन गॅप जाणवते की नाही आता अरे खूप खूप हा. मुलींमध्ये? कारण त्यांचं म्हणजे असं एलियन्सच वाटत असतील आता हो. ते, म्हणजे त्या वय त्यांचं आता म्हणजे माझी छोटी अल्फा. मुलगी 12वी तिची तर एक्झाम सुरू हा. आहे. तर काय नाही, त्यांना काय टेन्शन बिन्शन काही नाही. म्हटलं तुझं काय अरे तुला स्कोर करायचं आहे, तिला शेफ व्हायचं आहे. म्हटलं तुला स्कोर करावं लागेल ना, तुला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन. म्हटलं मी नाही वशिला बिशीला लावून ना तुला, मी हे विसरून जा तू. म्हटलं स्वतःच्या मेरिटवरती कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दाखव. बाकी म्हटलं फी बी भरतोच आहे ना, तू सांगितलेली आम्ही, मग ते फालतू वशिला लावणार नाही. म्हटलं पास होशील ना. पप्पा मी फक्त पास होणार आहे, बाकी पर्सेंटेज वगैरे माझ्याकडनं अपेक्षा ठेवू नकोस. एक नंबर. हां. तिला काय पडलेलं नाही. मोठीला तर अभिनेत्रीच व्हायचं आहे. अरे त्यामुळे वा. तिचं तर त्यामुळे तिचं आता ती आता डिप्लोमा करते. लास्ट इयरला आहे ती पण आता. Nice. त्यांचं कॉलेजमध्ये ॲक्टिंगचा डिप्लोमा आहे. ॲक्टिंग बरं. सगळं सिनेमॅटोग्राफी, डिरेक्शन वगैरे सगळंच आहे. आता त्यांचं स्ट्रगल सुरू झालेलं आहे. है ना? काय आहे साला सायकल सुरूच झाली आहे आता एक कशी. हं. माझ्या जबाबदाऱ्या काही संपतच नाही आहेत. मी कधी रिटायर होणार यार? की रिटायर होणार की नाही? खरंच कलाकार रिटायर होतो साला का? ये स्ट्रगल कभी खत्म हाँ नहीं होने कभी वाला. खत्म ही नहीं होने वाला है ये. मी मरेपर्यंत काम करायचं आहे मला. पण हीच सगळ्यात बेस्ट गोष्ट असू शकते ना हो, अशी. नाहीतर मी दुसरं काय करू शकतो? मला दुसरं काहीच येत नाही करता. काहीच येत नाही. मला चहा नाही बनवता येत. मला ऑमलेट नाही करता येत. मला काही करता येत नाही. फक्त अभिनय करता येतो बस. दॅट्स इट. म्हणजे जेव्हा मला सुट्टी असते ना, तेव्हा मी मैथिली लिटरली मी काहीच करत नाही. काहीही करत नाही. पण मी एका जागी बसतो 4-4, 5-5 तास मी एकाच जागी बसतो. तेथे मी काही करत नाही. मी टीव्हीकडे बघत असतो, पण मी टीव्ही पण बघत नसतो. असे वेळ मिळणं पण खूप दुरावस्था आहे. पण ठीक आहे, जेव्हा असतं तेव्हा मी करतो बाबा. ही माझी चैन आहे असं समजतो हा, मी. म्हणजे हीच काहीच लक्झरी न आहे. करणं हा यार. आणि ही अशी लक्झरी असणं ही खूप मस्त आहे. असं मिळणं तीच कधी कधी मी ते काय माहिती ते. एक अख्खा दिवस सुट्टी मिळणं ही माझ्यासाठी चैन आहे, चैन. दिवाळीचा दिवस आहे माझ्यासाठी तो. आता गेले 3 महिने एक दिवसाचं मला संपूर्ण दिवस मी आराम केलाय. त्या दिवसात काहीच काम नाहीये असं मी कधीच नाही मिळालं. विचार कर, गेले 3 महिन्यात सुट्टीच नाही. सतत दिवस रात्र नाटकातून खाली उतरलो की शूटिंगला गेलो, शूटिंगवरनं आलो नाटक केलं. असंच चालू आहे. देवाची कृपा पण आहे. माझी तक्रार नाही आहे. पण मला मजा वाटते. मला तर असं वाटतं की यार काम नसलं तर मी आता वर्कहोलिक झालो आहे. मला लक्षात आलं तर गेल्या 10-15 वर्ष मी इतकं काम केलंय. माझ्या मुली 2 वर्षाच्या कधी झाल्या मला कळलंच नाही. मला इतकं वाईट वाटलं. माझ्या मुलीचा दुसरा वाढदिवस होता. मी म्हटलं यार मी ह्यांची अशी हे वय मला परत मिळणार नाही बघायला. ते मी मिस केलंय माझ्या कामामुळे. मग त्यानंतर मी काम हळूहळू कमी केलं. मी सॅटर्डे संडे सुट्टी घ्यायचो की नाही, मी तेव्हा काम नाही करणार. मला पैसा नको तो त्या दिवशीचा. मग मी फॅमिलीला जरा वेळ द्यायला सुरुवात केली. मग आता मुली मोठे झाल्या, आता ते स्वतंत्र झाल्या. आता त्यांना मी नको आहे. मी जेव्हा आलं की त्यांना काय आहे जा तुझ्या रूममध्ये जाऊन बस असं. तर मग आता मग कामाशी दुसरं काय पर्याय नाही, कारण माझा जो टाइमपास होता तोच बिझी झाला. आणि मुली लवकर मोठे होतात. इतकं वाईट वाटतं माहिती आहे तुला काय सांगू यार. ज्या पूर्वीच्या मुली मी घरी आलो की माझ्या अंगावर चढून बसायच्या, लांबनं धावत येऊन उड्या मारायच्या माझ्या अंगावर, माझ्या अंगाखांद्यावर बसायच्या, मला लुळवायच्या, माझ्या अंगावर नाचायच्या. त्या आता बोलवलं की येतात जवळ, या रे मला एक मिठी मारा, मला एक पप्पी द्या. तेव्हा ते येणार. आणि मग जड घे बाबा. किती वाईट वाटतं ना. मुली लवकर मोठ्या झाल्या यार माझ्या. त्यांचं बालपणच माझ्या हातातनं गेलं. खूप कामामुळे असं होतं. इतकं काम करायला नको होतं. एवढ्या पैशाची काही गरज पण नव्हती. आणि असं कुठे एवढा पैसा कमवून मी कुठे एवढे बंगले बांधले तेवढे त्या काळात. फॅमिलीचा व्हॅल्युएबल वेळ तेवढा मला नाही तो एन्जॉय करता आला.
किती वाईट वाटतं माहिती अशा वेळेला. आता तर मी त्यांच्या लग्नाचा विचार पण करू शकत नाही. त्यांच्या लग्नाचा विचार केला तर मी म्हणजे कोसळूनच जातो मनातनं, की ते आता जाणार म्हणजे मी संपलोच नाही. मी माझं काही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. मी त्यांना तयार केलं लग्न बिग्न काय करायचं नाही म्हणून. की लग्न केलं तर मुलगा माझ्याकडे राहणार, तुम्ही माझ्याकडे राहायचं, तुम्ही जायचं नाही, तुमच्याकडे सगळं अवेलेबल आहे. तुमच्या मुलाला तुमच्या नातवंडांना सगळ्यांना मी पोचणार, तुम्ही काय काळजी करायची नाही. तुम्ही नोकरी करू नका, काय करू नका, माझ्याबरोबर राहायचं. तिच्या नवऱ्याला पण मी सांगणार जे काय ती ती आता बोलते मी लग्न नाही करणार, लग्न नाही करणार, म्हणते करणार साल्या. हा म्हणजे प्रत्येक जणच करतात ना, आता त्यांना अक्कल नाही तेवढी. मी त्यांना किती वेळ विचारतो तुमचं काय बॉयफ्रेंड वगैरे आहेत की नाही. नाही ना पप्पा. म्हणलं काय उपयोग आहे तुमचा यार. हा आणि त्या अशामध्ये ना अशामध्ये निष्ठावान टाईप आहेत. निष्ठा. हो ग. मी म्हटलं हे कमॉन लाईफ जगा यार, एका बॉयफ्रेंड बरोबर राहून काय तुम्ही बोरिंग चाल्या. नशिबाने दोघींना पण नाहीत यार, बघ ना काय फालतूगिरी आहे. बरोबर, त्यांना होईपर्यंत तू आता त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करून हा आता त्यांचा बॉयफ्रेंड मीच आहे. टाइम. माय गॉड. थँक्यू दादा. तू एवढं इतकं म्हणजे आपण कुठून कुठपर्यंत पोहोचलोय आणि आता या स्टेजमध्ये मी पण आहे की लग्न आणि ते इमोशनल सगळ्या गोष्टी, त्यामुळे मला पण आता काही सुचत नाहीये पुढे काय बोलायचं. सो थँक्यू. आणि काय बोलू अजून. खूप सायकलच आहे ग ही आणि हे होतच, त्याचा निसर्गच आहे तो झाला सगळा. माझी बहीण जेव्हा लग्न होऊन गेली तेव्हा माझे पप्पा इतके डिस्टर्ब होते, इतके डिस्टर्ब होते. मी बघितले त्यांना, त्यांच्यासारखा पहाडासारखा माणूस कोणाला न दाखवता ते गपचूप कोपऱ्यात जाऊन रडायचे, आपले अश्रू कोणाला दिसू नये म्हणून. मुलीच्या आठवणीने जेवता जेवता मध्ये आठवण आक मारायचं, प्रिया पाणी घेऊन ये. आणि त्यांना कळायचं की अरे प्रिया नाही आहे. जेवतो जेवतो आम्ही सगळे रडायचो मान खाली घालून जेवायला बसलेलो असताना. इतकं आमचं इमोशनल बॉन्डिंग. आणि तर मुली असा म्हणजे आनंद वाटतो की मला मुली आहेत. मला फार अभिमान आहे गोष्टीचा की मला मुली आहेत आणि मला माझा श्वास आहेत त्या. पण ते उद्या लांब जाणार त्यांचं करिअरसाठी, त्या ऑफकोर्स त्यांना जावंच लागेल बाहेर. स्वतःचं लाईफ, स्वतःचं स्ट्रगल त्यांच्या लाईफचं असेल. कशी म्हणजे कशी हे करतील, सर्वाईव्ह करतील, डोंट नो. खूप येड आहेत ते माझ्यासारख्या. ठीक आहे, यही तो लाईफ आहे. चाल हे सायकल आहे, आज निसर्ग आहे सगळं. ते तुम्हाला तुमच्या त्या आयुष्यात ते येतच येतं, त्याला तुम्ही पाठ नाही दाखवू शकत. आणि हेच तर स्ट्रगल आहे खरं. करिअरमधलं स्ट्रगल नसतं, हेच लाईफचं स्ट्रगल, हेच खरं स्ट्रगल आहे. तर प्रत्येक वयातनं तुम्हाला किशोरावस्था, प्रौढावस्था, सगळ्या अवस्थांमधनं तुम्हाला तो ट्रॅव्हल लागतोच लागतो. जो त्याला पाठ दाखवतो ना, जो त्याच्यापासून लांब पळतो, त्याचं आयुष्य सपक होऊन जातं. हे लाईफचं स्ट्रगल जो करतो, जो जिंकतो, जो लढत राहतो ना, तोच यशस्वी होतो, समाधानी असतो की मी लढलो जगाशी, दुनियेशी, माझ्या लाईफशी स्ट्रगल केलं आणि मी समाधानी आहे. मी फाईट करतोय, फाईट चालू आहे आणि ती ऑलवेज चालू राहणार. हां, आता तर मी नाटक करतोय ना एकावर एक. मला इतकं बरं वाटतं ना, तुला काय सांगू मैथिली. नाटक झाला श्वास मला परत मिळाल्यासारखं वाटतं मला. आता असा प्रयोग नसला की मला कंटाळा येतो यार. मला म्हणजे मी 4चं नाटक असेल तर मी 3 वाजता जातो थिएटरला. मला असं वाटतं कधी एकदा तिसरी बिल होतो आणि मी स्टेजवर जातो यार. मी विंगेत बसलेला असतो माझ्या एंट्रीच्या बरोबर, तेव्हा पण मी पकलेला असतो यार. काय कितका वेळ का लागतोय मला स्टेजवर जायला, असं होतं माझं. स्टेजवर गेलो ना की अभी मेरा इलाका आ गया है, आता माझी बॅटिंग मी
हे दैवी आहे सगळं. दैवी, खरंच दैवी. आणि तो एक ते 3 तास मी वेगळंच कॅरेक्टर म्हणून मी जगतो, एक वेगळंच. आणि त्याच्यामध्ये पण ते लोकांना खरं वाटावं इतपत की हा अभिजित चव्हाण नाही, हाच माणूस आहे हा. हा इतकं बेमालूमपणे खोटं बोलता यायला पाहिजे ना, लोकांना फसवता यायला पाहिजे. आई शपथ. तुला माहेरी आल्यासारखं वाटलं का? हो का? बघ ना, मी किती व्यक्त झालो ना, किती बोललो मी. ऍक्च्युअली मीच टेन्शन मध्ये होतो. म्हणजे कसं काय एवढं आपण बोलणार, आपण त्या मुलीला ओळखत पण नाही यार, आपलं काय फारसं बोलणं पण नाही ना आपलं झालेलं, काहीच नाही झालं बोलणं. म्हणजे कसं काय बोलती करणार मला. आणि मी खूप गप्प गप्प राहणारा माणूस आहे. खरंच हा, मी असं खूप खूप अजिबात गप्प राहतो. वाटत नाही ऍक्च्युअली मला पण आश्चर्य वाटतंय. मी शूटिंगला विचार, मला कोणी विचारलं तरच मी बोलतो. कारण मला ह्या बाकीच्या गॉसिप बिसिप्स मध्ये मला काही नाही आवडत. तुम्ही कामाविषयी बोला, कामाबद्दल बोला, त्याच्यावर आपण बोलू. तुम्ही तुम्हाला कला शिकायची, आपण त्याच्यावरती काहीतरी वेगळं टॉक करू. पण बाकी ह्याच्याबरोबर अफेअर चालू आहे, तो जाऊन त्याने ही लपडी केली, त्याने जाऊन ह्याच्याबरोबर केली, मला काही इंटरेस्ट नाही ह्याच्यामध्ये. त्यामुळे मी प्रोड्युसरला आधी सांगतो, बाबा माझी मेकअप रूम वेगळी ठेव. कोणाला यावंसं वाटलं माझ्या मेकअप रूममध्ये, माझी हरकत नाही. मी कोणाकडे जाऊन बाबा गप्पा मारायला, काय रे त्याचं काय झालं, त्याचं काय झालं, नॉट इंटरेस्टेड. त्यामुळे मी खूप कमी बोलतो सेटवरती. मी एकंदरच मी खूप कमी बोलतो. मी फक्त घरी आल्यावर माझ्या इलाक्यामध्ये आलो मी, काय पोरी मला दिसल्या, बायको दिसली की मग मला कंठ फुटतो. त्याने शिवे घालणे, त्यांची मस्करी करणे, मस्ती करणे, सगळं चालू होतं कमाल. सो आज तू तुझ्या इलाक्यामध्ये होतास, म्हणायला हरकत नाही. सो मी थँक्स तुला. अरे खूप 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 आभारी आहे मी तुझी. कारण हे हा जो काही अनुभव आता मला आलाय, मी नाही सांगू शकत की हा किती मोठा आहे. कारण माझं अख्खं बालपण तुला स्टेजवरती बेंचवर म्हणताना बघताना गेलंय. त्यामुळे मी इतकी मोठी फॅन आहे तुझी. आणि आज मला इथे बसून तुझ्याशी इतक्या 1 on 1 गप्पा मारणं जमणं, आय एम थँकफुल आणि ग्रेटफुल. थँक्स टू यू. खूप मजा आली. खूप मजा आली, मला पण खूप मजा आली खरंच. मी तुझं ते ह्याचं बघितलेलं होतं, पुष्कर श्रोत्रीचं तुझं तो पॉडकास्ट. म्हटलं हा नाही, म्हटलं करूया आपण, चांगलं आहे. थँक्यू सो मच दादा. थँक्यू.